शेवटी
माझ्या बाळाला काही होता कामा नये, कारण माझ्या गर्भामध्ये हा पांडव कुळाचा वंश आहे. बघ, एकच वंश उरला. शेवटी एकची पुत्र माया कोटी हरिस्मरणे उद्धारे कोळी कोटी. एकच आहे म्हणते माझ्या गर्भामध्ये हा पांडव कुळाचा वंश, एवढा तू वाचव म्हणते देवा, तुझ्याशिवाय आता कोणी नाही. आता ती गेली देवाजवळ. देवानं त्या ठिकाणी सूक्ष्म रूप घेतलं आणि तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि उल्केप्रमाणे गदा फिरवते तसा त्या बाळाचं गर्भाच्या भोवती रक्षण केलं आणि त्या जे ब्रह्मास्त्र होतं ते त्या ठिकाणी नष्ट केलं. बघा, ही एक भारतीय नारी किती श्रेष्ठ आहे की तिने आपल्या बाळासोबत भगवंताला सुद्धा 9 महिने आपल्या पोटामध्ये सांभाळलं. अशी ही उत्तरा होती. आपल्याला माहिती असायला हवं आपल्या संस्कृतीबद्दल की आपल्या भारतातली स्त्री होती ती पांडव कुळातली की तिने भगवंताला सुद्धा बाळासोबत पोटात वागवलं 9 महिने. आणि इकडे भगवान कृष्ण द्वारकेला जायला निघाले असताना कुंती रस्त्यात भेटली. कुंती माता रस्त्यात भेटली, रडायला लागली. म्हणते कृष्णा, आज ओळखलं मी तुला. म्हणते आता अशी काय पागलसारखी बडबड करतो? अरे नाही, तू माझा भाचा नाही, तू देव आहे. तू साक्षात अखिल ब्रह्मांड नायक आहे. पण एवढे दिवस आम्हाला वाटत होतं की हा माझा भाचाच आहे. पण मी एक मागणी मागते म्हणे. माग म्हणे. काय मागायचं? काही पण माग. हो म्हणे, माग. देशील ना? हो म्हणे, जरूर दे. बघ म्हणे कृष्ण, काही म्हणायचं नाही. अगं म्हणे, आता लहाने मोठ्यांकडे मागतात, पण तू मोठी असून माझ्याकडे मागून राहिली ना, यात तुझा मोठे कोण आहे? माग म्हणे. काय म्हणे? मला फक्त आणि फक्त दुःख दे. कृष्ण म्हणते दुःख? म्हणते हो, कारण दुःखातच देवाची आठवण होते. कबीरदासजी महाराज सुद्धा सांगतात, दुःख में सिमरने सभी करे और सुख में करे न कोई. भगवंताशी बोलून राहिली. भगवंत येतात घरी. चालले होते पण रस्त्यात अडवलं म्हणून आले. सुभद्रा म्हणते पा माझा सख्खा भाऊ आहे म्हणून आला बरं, नाही तर येत नव्हता, चालला होता तो. द्रौपदी म्हणते तो नाही असेल सख्खा, पण चिंती कोण बांधली होती ओटाले, तू तर बसली म्हणे फडके झापलं, कुठे सापडते का चिंतक मी वरचरी सरळ शालू काढला आणि बोटाला बांधला. म्हणून भगवंत मायासाठी आला, तो भावाचा भुकेला आहे म्हणते. त्याच्याजवळ काही नातेगोती नाही, त्याच्याजवळ एकच नातं आहे म्हणते, देवानी भक्ताचं. या भक्तासाठी आला ते द्रौपदी म्हणते. अर्जुन म्हणते माझ्यासाठी आला म्हणते.
तिकडून भगवान कृष्ण येतात, म्हणतात मी कुंती याच्यासाठी मी नाही आलो, मी द्रौपदीसाठी नाही आलो, मी अर्जुनासाठी नाही आलो, मी सुभद्रेसाठी मी नाही आलो. म्हणजे कोणासाठी आला बाबा सांग तर खरी. म्हणते मी आलो भीष्माचार्यासाठी. का तर एक वचन दिलं होतं भीष्माचार्याने. ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस त्या दुर्योधनानं भीष्माचार्याचा अपमान केला. म्हणजे काय तुम्ही शरीरानं जरी आमच्याकडून असं युद्ध करायला तरी तुम्ही म्हणे मनानं पांडवांकडून लढून राहिले, म्हणून आतापर्यंत एकही पांडव मेला नाही. अपशब्द बोलला. आता कोण अपशब्द बोलले की वाईट वाटते. भीष्माचार्यानं पण केला पण की मी ही पृथ्वी निष्पांडवी करीन, म्हणजे पांडवाला खलास करून टाकेल. आता भगवंताला काळजी वाटली. भगवंत म्हणतात की सांगितलं त्या भीष्माचार्यानं दुर्योधनाला की तुझी पत्नी आहे ना भानुमती, त्या दुर्योधनाच्या पत्नीचं नाव भानुमती होतं, तिला आज रात्री इथं घेऊन ये, मी तिला अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देतो. भीष्म काही साधारण नव्हते ते. भीष्म इच्छामरणी होते. त्यांनी सांगितलं की तिला घेऊन ये. आता हो म्हणाला दुर्योधन. इकडे तिने संध्याकाळी तयारी केली की बा आपल्याला रात्री दर्शनात जायचं, अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी दर्शन घ्यायचं. भगवंताला माहिती होतं. भगवंताने इकडे द्रौपदीला सांगितलं की तू तयारी कर आणि काय कर, तू फक्त असा घोंगट घेतो आणि बांगड्या अशा वाजवतो, आणि काही हरकत नाही. इकडे गेले दुर्योधनाच्या पत्नीला विचारतात कुठं चालली बाई. ती म्हणते काही नाही, मला तिकडे जावं लागते युद्धभूमीवर त्या भीष्माचार्याच्या दर्शनाला. आज म्हणते काय दिवस बरोबर नाही, आज ग्रहमान काही चांगले नाही, हे वातावरण बी चांगलं नाही, उद्या जाजो ना बाबा, एवढी काय काही आहे. आता तो खिलाडी आहे, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात. तिचं टाळलं ते जाणं आणि इकडे द्रौपदीला तयार केलं. रात्रीचा टाईम, अंधार, बहीण होती ते, घेतली खांद्यावर बहीण, हातात कधी एका हातात काळी नेलं. बाहेर थांबले. भगवान कृष्ण तिला पाठवलं अंदर, म्हणजे फक्तच बांगड्याचा आवाज करतो आणि डोक्यावर घुंगट घेतो, ओळखून यायला पाहिजे की द्रौपदी आहे की भानुमती आहे. जशी द्रौपदी गेली तसं पायावर मस्तक ठेवलं, तसं मस्तक ठेवलं, तसा डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी म्हणते या जन्मासाठी ना. म्हणतात हो. अरे आवाज कोणाचा आहे, तू द्रौपदी आहे. म्हणते हो. अरे तू कशी काय आली, तुला कोणी आणलं. म्हणते ते जोडे राख्यानं ना जोड्याचं राखण करून राहिलं चपलायचं. म्हणते मला माहिती आहे ते जोडे राख्या कोण आहे. तसेच भीष्माचार्य बाहेर आले, दर्शन घेतलं भगवंताचं आणि सांगितलं की आता जसे आले तसे अंतकाळी वृद्धी समयी माझ्या भेटीला यायचा, मी प्राण ठेवीन तेव्हा. अंतकाल्याचे मामे व स्मरण कुंभा कलेवरम ये प्रयाती त्याच्यात देह मागती नेती नाही सोडून. भगवंत म्हणतात की अर्जुना, जो भक्त मरताना माझं स्मरण करतो, माझं दर्शन घेतो, त्याला भगवत प्राप्ती होते, त्याला पुनर्जन्म होत नाही. जन्म नाही रे अनेक, आणि तुका म्हणे माझी भाग. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी वचन घेतलं भगवंताजवळून की भगवंता, मी जेव्हा माझा प्राण जाईल ना अंतकाळी, त्यावेळेस राम राम म्हणता, तुमचं कृष्ण कृष्ण म्हणता नाम घेईन आणि देह ठेवीन, तुमचं स्वरूप डोळ्यानं पाहिजे. आता भगवान कृष्ण वचनबद्ध झाले म्हणून आले होते. आता या 4 जणांनी सांगितलं की मी तुमच्यासाठी मी आलो, मी भीष्माचार्यासाठी. भीष्माचार्य म्हणजे महाभारतामध्ये 18 पर्व आहे. ते भीष्म पर्व सुद्धा आहे. त्या भीष्म पर्वातली कथा आहे, वाचायला पाहिजे ग्रंथ, त्यात भरपूर माहिती आहे. तिथं गेले भीष्माचार्याजवळ. उत्तरायण लागायचं बाकी होतं, 56 दिवस बाकी होते. 56 दिवस ते शरपंजरी बाणाच्या शैयेवर झोपून राहिले. तिथं भगवान कृष्ण युधिष्ठिराला घेऊन गेले. त्यांनी राजधर्म
युधिष्ठिराला शिकवले की जे राजाच्या कामात पडतात. त्या ठिकाणी सत्संग झाला. बघा मोठी भगवद्गीता असते ना पंचरत्न, त्यात भीष्म स्तवराज असते, विष्णू सहस्त्रनाम असते, भीष्माचार्यांनी केलेलं आहे. ते वाचायला पाहिजे, मोक्षाची प्राप्ती होते. नाही दररोज वाचलं गेलं तरी एकादशीला तरी विष्णू सहस्त्रनाम घ्यावं, गीतेचा 12वा अध्याय घ्यावा, 15वा अध्याय घ्यावा. आणि नाही एवढं घेतलं गेलं एक श्लोक तरी घ्या. ते नाही जमलं तर ज्ञानेश्वरीची एक ओवी तरी घ्यावी. नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, आणि एक तरी ओवी. तर अशा प्रकारे आपले धर्मशास्त्र आहे त्यांचा अनुभव घेतला पाहिजे. एक गुरुप्रचिती, एक शास्त्र प्रचिती आणि एक देव प्रचिती येत असते. त्याची प्रचिती येत असते. जर मनापासून ऐकलं, वाचलं, श्रवण केलं तर तिथं भगवान कृष्ण गेले भीष्माचार्याजवळ. गेले असताना भीष्माचार्यांनी ओळखलं की दिलेलं वचन पाळायला भगवंत आले. भगवंतांनी किती वचन पाळलं की भीष्मपणा केला करा. आणि धनुर्धरा त्या युद्धभूमीवर भीष्मानं पण केला होता. ते म्हणे मी शस्त्र घेणार नाही. आणि भीष्माचार्य म्हणत मी तर घ्या दिसतोय. शेवटी देवानं चाक घेतलं हाती. त्या कर्णाचा रथ फसला होता त्या ठिकाणी. म्हणजे नाही, भीष्माचार्य अर्जुनाला बाण मारत होते. देवाचा जीव एकदम लाई झाला की आता माझा भक्त धारातीर्थी म्हणणार, म्हणून देवानं रथाचं चाकच घेतलं. त्यावेळेस भीष्माचार्य हसले, हात जोडला, शरण आले, म्हणायला लागले की देवा तुम्ही ना माझा पण खरा केला. भक्तासाठी देवानं माघार घेतली आणि भक्ताला पुढे केलं. आता तिथं आले त्या युद्धभूमीवर. त्या भीष्माला म्हणतात भीष्माचार्य काय अवस्था झाली. ते म्हणतात देवा मी किती पुण्य केलं, कोणाचं वाईट केलं नाही, मी आजन्म ब्रह्मचारी राहिलो. मी भीष्म प्रतिज्ञा केली की मी लग्न करणार नाही, या नगरीचं रक्षण करीन, मी सगळं कल्याण केलं सर्वांचं, तरी सुद्धा माझी ही अवस्था. भगवान कृष्ण म्हणतात त्याचं एकच कारण आहे की उघड्या डोळ्याने तुम्ही अपराध बघितला आणि सहन केला. अन्याय आपल्या डोळ्यासमोर जर होत असेल तर आपल्यात जर प्रतिकार करण्याची शक्ती असली तर करावी, नाहीतर प्रतिकार करण्याची शक्ती नसली तर तिथं थांबू नाही. कारण अन्याय डोळ्यानं पाहणं सुद्धा पाप आहे, अन्याय करणं सुद्धा पाप आहे, आणि अन्याय सहन करणं सुद्धा पाप आहे. आणि बघा तुमच्या डोळ्यासमोर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, ते तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलं. ती करुणा भाकत होती सर्वांकडे की मी रजस्वला आहे, माझं रक्षण करा, रक्षण करा. त्या ठिकाणी भगवान कृष्ण भरून आले. तुम्ही होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, पण कोणीही तिचं रक्षण केलं नाही. शेवटी तिने कोणाला हाक मारली, धाव धाव रे हरी नंदन
भीष्माचार्य साधारण नव्हते, ते अष्टवसूपैकी एक वसू होते, ते स्वर्ग लोकातले देवता होते. पण त्यांना चुकली या वर्म, त्यांचं वर्म चुकलं. कसं चुकलं की समुद्र मंथनातून 5 गायी निघाल्या होत्या. नंदा, सुनंदा, सुरभी, सुशीला, बहुला, कपिला अशा 5 गायी होत्या. त्यातली एक गाय वशिष्ठ ऋषीला देण्यात आली. आता त्या ऋषीच्या घरी ती गाय दूध देत होती. त्या कामधेनू म्हटलं की ते जे मागलं ते इच्छित प्राप्त करून देत होते. तिथं ते बघितलं अष्टवसूंनी, एकदा त्यांच्या घरी बोलवलं होतं, बघितलं. ते देव नावाचा वसू होता मोठा अष्टवसूपैकी. त्याची पत्नी म्हणते की बघा आपल्या घरी अत्यंत दरिद्री परिस्थिती आहे, मुलांना चहाला दूध नाही, काळा चहा पितात, ही गाय घ्या म्हणजे आपल्या घरी. आता ऋषी काही हजर नव्हते, त्यानं सोडली ते चोरून. या देव नावाच्या वसून त्याचे 7 भाऊ साक्षी पुरावे गेले घेऊन. ते गाय नेली, गोठ्यात बांधली. इकडे ऋषी आले संध्याकाळी गाय दूध पाहण्यासाठी. गाय काही गोठ्यात दिसली नाही. ऋषीची पत्नी रडायला लागली. त्यांनी श्राप दिला की ज्या कोणी आमच्या गोठ्यातली गाय नेली अशी त्यांना आम्ही श्राप देतो. आता कोण होता तर अष्टवसूपैकी देव नावाचा वसू होता. ज्यामुळे याला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागली. आता त्यांना ऐकलं तर म्हणते बाबा बाबा नुसतं एवढी गाय चोरली तर एवढा मोठा श्राप की देवलोकातून मृत्यू लोकात यावं. आणि एकटाच नाही म्हणे, 8च्या 8 आता ते बाकीचे म्हणतात यानं काय चोरली, हा दूध खाईन, आम्ही नुसतं साक्षी पुरावा होतो याच्या पहिले आम्हाला म्हणजे चिपळाची डाळ, एक डाळ काढण्यासाठी बाकीच्या डाळीले ते रट्टे खा लागतात. तसं झालं म्हणते की आता नुसतं साक्षी पुरावा म्हणून आम्ही गेलो, आम्हाला मृत्यू लोकात. त्यावेळेस ऋषी म्हणतात तुम्हाला 7 जणांनी मी उशाप देतो की तुमची लवकर सुटका होईल. पण यानं चोरून दिली की नाही, याला पूर्ण आयुष्य मृत्यू लोकात काढावं लागतं. आता ते गंगा असते त्या ठिकाणी, ती ऐकते, हे रडतात. ते गंगा माता असते, तिथे दया येते. ते म्हणते रडू नका, मी तुमची सुटका करीन. म्हणून ती शांतनू राजासोबत लग्न करते, भीष्माचार्याच्या वडिलासोबत. ती गंगा ते लग्न करते, ती कबूल करते की मला मुलगा झाला की मी नदीत टाकीन, मुलगा झाला की नदीत टाकीन. आणि तू ज्या वेळेस अडवशील त्यावेळेस मी नदीत गुप्त होईल. आता सांगितल्याप्रमाणे हे जे 7 वसू असतात, मुलगा झाला की नदीत टाकायची, मुलगा झाला की नदीत टाकायची. आता हा म्हणते 1 झाले, 2 झाले, 3 झाले, 7. आता हा 8व्यात नाही टाकू देत, अतीच झाली म्हणते हिची. 8व्यानं तो मुलगा पकडते, म्हणते बस झालं, म्हणत नाही तर जास्तच फायदा घेऊन राहिली काय, घेते तिच्या हातचा मुलगा. ते म्हणते मी कबूल केलं होतं की ज्या वेळेस मला अडवशील त्यावेळेस मी गुप्त होईल. म्हणून तो भीष्माचार्य तो मुलगा हाती घेते, शांतनू. ती गंगा नदीत गुप्त होते, हा मुलगा वाढवते. आता वाढवते, हा मोठा होते. पण हा माणूस बिना स्त्रीचा आता हे सत्यवती सोबत लग्न होते. नंतर इतिहास खूप मोठा आहे. तर हे भीष्माचार्य हे साधारण नव्हते. भीष्माचार्य हे अष्टवसूपैकी एक वसू होते. आणि त्या श्रापामुळे ते या मृत्यू लोकात जन्माला आले होते. ते इच्छा मरणी होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना वरदान दिलं होतं शांतनूने. त्यांनी लग्न करून दिलं होतं आपल्या पित्याचं. आणि स्वतः आजन्म ब्रह्मचारी राहिले. त्यामुळे वडिलांनी खुश होऊन आशीर्वाद दिला की जा, तू जेव्हा इच्छा करशील तेव्हा मरण येईल, तोपर्यंत तू आयुष्य जगशील. म्हणून ते 56 दिवस सर्पंजरी राहिले. आणि उत्तरायण लागलं त्यावेळेस भगवान कृष्ण आले, त्यावेळेस विषधामाला गेले. अशा प्रकारे सूत ऋषी शौनक ऋषीला कथा सांगत आहे. आता त्या ठिकाणी भगवान कृष्ण रथाचे घोडे जुंपले आणि द्वारकेला जायला निघाले. द्वारकेला जात असताना रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांना स्टॉप घेत जावं लागलं. काही ठिकाणी नदीत भेटली, झाडं भेटले, तिथं आराम केला, पाणी गिनी घेतलं आणि द्वारकेला गेले. तिथे गेल्यावर त्यांचं स्वागत केलं नगरवासी लोकांनं. नंतर आपल्या महालात निघून गेले. आता इकडे जो
तिचा मोह आवडला. ते डोळे आंधळे होते, ते म्हणजे डोळे आंधळे होते, बुद्धी तशीच होती त्याची. आणि त्याच्या पत्नीनं सुद्धा डोळ्यावर मोहाची पट्टी बांधली होती, पुत्र मोहाची. त्याच्यामुळे तो मुलगा अतिशय विचित्र वागत होता आणि लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला. तिथं विदुर काकानं रक्षण केलं. आता ज्या वेळेला युद्ध ठरलं त्यावेळेला यांनी सांगितलं की आता युद्ध होते, पण भगवान कृष्ण म्हणत नाही युद्ध करू नका. युद्धामध्ये दोन्ही पक्षाची हानी होते. भगवान कृष्ण गेले हस्तिनापूरला आणि गेल्यानंतर तिथं सांगितलं दुर्योधनाला की दुर्योधना फक्त 5 गावं पांडवांना भूमी दान दे. पण तो म्हणते सुईच्या टोकावर मावी एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. त्यावेळेस नाईलाजानं भगवंताला युद्धाचा प्रस्ताव मान्य करावा लागला. आता निघाले भगवंत, पण तो दुर्योधन म्हणते तुम्ही येणार होते बा, आम्ही कालपासून स्वयंपाकाची तयारी चालू केली, 56 प्रकारचा भोग केला. भगवंत म्हणतात जिथं माझ्या भक्ताचा अपमान होते तिथं मी अन्न तर काय पाणीही घेत नाही. जिथं माझा भक्त नाही तिथं मी सुद्धा थांबू शकत नाही. विदुर काकाला हाकलून दिलं होतं. बघा ज्या वेळेस त्या रावणानं त्या विभीषणाला लाथ मारली होती ना, काढून दिलं होतं ना, तसंच या दुर्योधनानं अपशब्द बोलून या विदुर काकाला सुद्धा काढून दिलं होतं. बघा ज्या वेळेस चांगले माणसं घरातून निघून जात असतात ना, त्यावेळेस ते आपलं पुण्य सोबत घेऊन जात असतात आणि ते घराच्या बाहेर गेले की त्या घराचं म्हणजे खराब वाईट व्हायला
जशी हाक मारली तशी विधी अवस्था, भगवंताच्या भक्तीत माणसाची अवस्था जशी होते. खरी भक्ती कशाला म्हणतात? तुकाराम महाराज सांगतात की असं ऐसा मोठे आणि देहीचं विधेही अशी अवस्था होत असते भगवंताच्या भक्तीत. देहाचं भान राहत नसते म्हणतात. विदुराईंनी ऐकलं ते सुलभा मातेने की भगवंत आले, तशीच निघाली. भगवंताने आपला पितांबर घेतला, तिच्या अंगावर टाकला, गेली घरात. केळी होत्या की आता भगवंताला काहीतरी खायला लागेल म्हणून विदुर काकांनी केळी आणल्या होत्या. नेलं केळी आणि साल भगवंताला खाऊ घातली. आतला गाभा आपण सेवन केला. भगवंताने अतिशय प्रेमाने ती साल खाल्ली. हो देवानं, भावाचा भुकेला आहे देव, त्याच्या घरी काही कमी होतं काय? पण भक्ताची उष्टे बोरं खाल्ले. हो देवानं, त्या मधुमेकालाचं ताक पेलं उष्ट, त्या शबरीचे दाते घासे 8-8 दिवस कैकेल मैकेल शबरी तिचे उष्टे बोरं खाल्ले. हो देवानं, देव हा प्रेमाचा भुकेला आहे. त्याला शंड नाही पाहिजे, त्याला भाजी पकवान नाही पाहिजे, त्याला 56 प्रकारचा भोग नाही पाहिजे, त्यात चटणी भाकरही चालते, पण प्रेमानं थोर प्रेमाचा भक्तीच्या पुढे उष्ण आहे की कमी आहे की जास्त आहे ते काहीच पाहिजे नाही. देव तर भक्ती पाहिजे. तिथं ते साली खाल्ल्या तेवढ्यात विदुर काका आले आणि तिला म्हणतात, अगं वेडी झाली काय? देवाला साली खाऊ घालते आणि स्वतः गाभा खाऊ राहिली आणि म्हणते इकडे इसकले केळं सालट फेकून दिले आणि देवाला आपला गाभा खाऊ घातला. भगवंत म्हणतात, विदुर काका, जो स्वाद आईच्या हातच्या सालीत होता ना, तो स्वाद तुमच्या हातच्या आतल्या गाभ्यात नाही. कारण आईने देहभाव विसरून तिने त्या ठिकाणी मला खाऊ घातलं. अशी भक्ती पाहिजे. तिथं भगवंत निघाले आणि परत गेले आणि ते युद्ध ठरलं म्हणून युद्ध झालं. आता युद्ध झाल्यानंतर हे भीष्म शर्पंजरी होते, त्यांना मुक्ती मिळाल्यानंतर भगवान कृष्ण द्वारकेला गेल्यानंतर ही जी सुभद्रा होती, उत्तरा होती, तिचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. तिचा प्रसूती काळ जवळ आला आणि प्रसूती काळ जवळ आल्यानंतर पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. परीक्षितीचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्याचं देवानं रक्षण केलं होतं विष्णूनं, म्हणून त्याला विष्णू रात असं म्हणत होते. आणि दुसरी गोष्ट, आईच्या गर्भामध्ये आपलं कोणी रक्षण केलं हे तो सगळे जाणाऱ्याकडे पाहत होता, निरीक्षण करीत होता. परीक्षते म्हणजे परीक्षिती म्हणून त्याचं नाव परीक्षण करत होता, म्हणून परीक्षिती असं पडलं. आता तो झाल्यानंतर त्याचे वडील तर नव्हतेच, म्हणजे अभिमन्यू आजोबा होते आणि आता आजोबा म्हणजे मोठे आजोबा युधिष्ठिर, त्यांनी नामकरण केलं, पत्रिका काढली
मोठा विद्वान पंडित होईल, हा धर्मनीतीनं राज्याचं पालन करी. पण म्हटलं की आपण दचकतो. राजा दचकला. कोण? युधिष्ठिर. पण काय सांगा, त्यावेळेस ब्राह्मण देवता म्हणाले की याचा तक्षक नावाच्या सर्पदंशाने मृत्यू होईल. आता ते कुंडलीतच लिहिलेलं होतं त्याच्या. आता इकडे हे जे विदुर काका आहे, हे युद्धाच्या वेळेला तीर्थयात्रेला गेले होते. ते युद्ध संपल्यानंतर परत आल्यानंतर त्यांनी बघितलं की हा धृतराष्ट्र आणि ही गांधारी ही या पांडवाच्या घरी तुकडे तोडून राहिले. याचे तर गेले म्हणे 100 आणि तिनं वागल्यावर बी याचा विजय झाला. आणि याच्या घरी हे आता बेश्रमासारखे राहून राहिले, खाऊन राहिले. त्यानं समजून सांगितलं की हे काही बरोबर नाही. आता तुमचं वानप्रस्थ स्वीकारा. आणि रातोरात विदुर काकानं त्या गांधारीला आणि त्या धृतराष्ट्राला वनामध्ये नेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर युधिष्ठिराने बघितलं की आपले काका दिसत नाही, आपली काकू दिसत नाही. आपले विदुर काका, गांधारी आणि धृतराष्ट्र कुठे गेले? त्यावेळेस नारद आले आणि सांगितलं की मी सगळीकडे भ्रमण करत असतो, मला माहिती आहे. मला दिसले की त्यांना विदुराने वनामध्ये नेलं. आता त्यांना 5 दिवसाने गती प्राप्त होणार आहे, म्हणून तुम्ही त्यांचा विचार करू नका. आता तुमचेही थोडेच दिवस राहिले. आता इकडे अर्जुन द्वारकेला गेलेला असताना 7 महिने निघून गेले. आता इकडे हा जो परीक्षिती होता तो हळूहळू मोठा होऊ लागला. आता भगवान कृष्ण द्वारकेला, अर्जुन तिकडे राहिले काही दिवस. आता या धर्मराज युधिष्ठिराला नारद म्हणतात तुमचे सुद्धा थोडे दिवस राहिले. आता तुम्ही स्वतःला सांभाळा, परिस्थिती सांभाळा. म्हणजे नेमकं काय करा की भगवान कृष्ण निर्जमाला जातील तेव्हा तुम्ही सुद्धा तुमची गती सुधारा. तेवढ्यात अर्जुन परत आला. अर्जुन परत आला असताना धर्मराज युधिष्ठिराने विचारलं, ते अर्जुना असा उदास का दिसून राहिला? त्यावेळेस अर्जुन रडायला लागला आणि सांगायला लागला की दादा, त्या कृष्णाने धोका दिला रे म्हणे. छली आहे तो, छली आहे. आणि कसा? अरे म्हणे तो आपला मामे भाऊ नव्हता, तो साक्षात परमात्मा होता, तो अखिल ब्रह्मांड नायक होता. त्याने धोका दिला रे म्हणे, गंडवलं त्यानं. कसं? अरे म्हणे आपण आयुष्यभर त्याच्यासोबत राहिलो पण त्याला ओळखलं नाही रे. आपण त्याला आपल्या घरच्या उष्ट्या पत्रावड्या उचलल्या रे म्हणे दादा. एक एक स्मरण करत होता. अरे म्हणे दादा, आम्ही 2 जण जात होतो आणि उन्हाच्या वेळेला मला तहान लागली. रथ झाडाखाली सोडला, छानपैकी सावली होती. मी बसलो तर भगवान
प्राप्ती होते. निघाले असताना सर्वात प्रथम नकुल पडला. नकुल का पडला? त्याला सौंदर्याचा गर्व झाला होता. थोडंसं पुढे गेल्यानंतर सहदेव पडला. त्याला विद्वत्तेचा अभिमान झाला होता. बघा, गर्व नाही पाहिजे, अभिमान नाही पाहिजे, माणसाचं पतन होत असते. हा आदर्श आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर अर्जुन पडला. का पडला? अर्जुनाला आपल्या गांडूळ नावाच्या धनुष्याचा अभिमान होता. त्याच्यानंतर भीमही पडला. भीम खूप खादाड होता, त्याला आपल्या बलाचा अभिमान होता. आता राहिले धर्मराज फक्त. आता धर्मराजच्या सोबत एक पुत्र होता, तो यमधर्मच होता. निघाले ते त्या ठिकाणी स्वर्गाच्या पायरीवर. धर्मराज म्हणतात, तू एकटा या कुत्र्याला आण नको. ते म्हणतात, हा सुरुवातपासून माझ्या सोबत होता, याला आखरीपर्यंत माझी साथ सोडली नाही. नेसात तर मलाही नाही, या कुत्र्याला नाही तर मी येत नाही. त्यावेळेस भगवंत म्हणतात की मी परीक्षा घेतली, मी स्वतः यमधर्म आहे. त्यावेळेस ते सुद्धा तिथं निघून गेले. आता या पांडवांचं स्वर्गारोहण झालं. परीक्षितीला राजगादी मिळाली. आपलं पहिल्या दिवसाचं दुसऱ्या सत्रातलं प्रथम स्कंद चालू आहे. तर आता उद्याच्या सत्रामध्ये आपण परीक्षिती राजाला शमीक ऋषीच्या गळ्यात साप टाकल्यामुळे 7 दिवस तक्षक कंसाने मृत्यूही असा श्राप मिळणार आहे. ही कथा ऐकणार आहे. आता आरतीची वेळ झाली, त्यामुळे कथेला एकच पूर्ण विराम. कुंडली गोविंद